आज बनवूया दही भेंडी। ही भाजी अशा प्रकारे जर तुम्ही बनवली तर तुम्ही नेहमी अशाच प्रकारे बनवून खाल एवढी गॅरंटी आहे। खायला खूप छान लागते, दही अजिबात फुटत नाही भेंडीमध्ये टाकल्यावर, तेवढी छान ही भाजी तयार होते। तर चला आता वळूया रेसिपीकडे। तर सर्वात आधी तर मी इथे घेतलेली आहे पावशेर भेंडी। आता ही भेंडी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आधी, आणि धुतल्यानंतर पुसून घ्यायची आहे, जेणेकरून भेंडीला पाणी अजिबात राहणार नाही। तर भेंडी कशी कट करायची, भेंडीचा देठ काढायचा आहे आणि पाठचा भागही शेंडा काढायचा आहे। भेंडीचे 2 किंवा 3 तुकडे करायचे आहे। भेंडी छोटी असेल तर 2, मोठी असेल तर 3 तुकडे करायचे आहे। आणि भेंडीमध्ये किडे वगैरे असतील त्यासाठी एक चीर मारून भेंडी चेक करायची आहे। तर सर्व भेंडी मी कट करून घेतलेली आहे। त्यानंतर 1 वाटी दही घ्यायचं आहे। तर हे कमी आंबट दही आहे। यामध्ये पाव चमचा हळद, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच धना पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे। आता हे मसाले चांगले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। दह्यामध्ये एकही गुठळी राहिली नाही पाहिजे, एवढं छान मिक्स करायचं आहे। तर यावेळी आपल्याला मसाल्यामध्ये मीठ टाकायचं नाही, मीठ टाकल्याने दही फुटतं, त्यामुळे यावेळी आपल्याला मीठ टाकायचं नाही। तर मसाला पूर्ण रेडी झालेला आहे। त्यानंतर इथे मी 1 चम्मच तेल घेतलं आहे, कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवलं। त्यामध्ये भेंडी घातली आणि भेंडी 2-3 मिनिट परतून घ्यायची आहे, जेणेकरून भेंडीला थोडंसं पाणी असेल तर ते निघून जाईल। 2-3 मिनिट भेंडी परतली स्लो गॅसवरती। त्यानंतर पाव चमच्यालाही कमी हळद घातलेली आहे आणि अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे। आता मीठ व हळद चांगले भेंडीला लागलं पाहिजे एवढं छान मिक्स करायचं आहे। आणि मीडियम किंवा स्लो गॅसवरतीच अजून 2-3 मिनिट भेंडी छान शिजवून घ्यायची आहे। मिठाने भेंडी लवकर शिजली जाते। तर तुम्ही पाहू शकता भेंडी चांगली शिजलेली आहे। जास्त भेंडी शिजवायची नाही, 50%च भेंडी आपल्याला शिजवायची आहे। आता ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये टेचलेला लसूण घालायचा आहे। तर 1 कांडी लसणाची मी टेचून घेतली होती ती घालायची आहे। लसूणचा कलर चेंज व्हायला लागला की त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। तर इथे मी 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, तो घालायचा आहे आणि छान कांदा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत। कांदा चांगला परतला की त्यामध्ये दही आणि मसाले घालायचे आहे, जे मिश्रण केलं होतं ते, आणि हे मिश्रण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत या मिश्रणाला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत स्लो गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाल्याला चांगलं वरतून तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला आपला तयार झालेला आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी अजून पाणी, म्हणजे आपली भाजी ग्रेव्हीवाली तयार होईल, लपथपीत भाजी तयार होईल। आणि आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच मीठ। तर भेंडी भाजतानाही आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता अर्धा चम्मच मीठ मी घातलेलं आहे। आणि पाणी थंड असतानाच मीठ मी घातलेलं आहे, जेणेकरून दही अजिबात आता फुटणार नाही। छान आता उकळी यायला लागली मसाल्याला की यामध्ये भेंडी घालायची आहे आणि 3 ते 4 मिनिट मिक्स करून भेंडी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून जेवढी भेंडी शिजायची राहिली आहे 50% तीही छान शिजली जाईल। तर इथे मी भेंडीवर झाकण ठेवून शिजवणार आहे। तुम्ही असंही शिजवली तरी काहीच प्रॉब्लेम नाही, झाकण ठेवलं तरी भेंडीचा कलर अजिबात चेंज होत नाही। मस्त अशी दही भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे। अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर तुम्हाला खूप आवडणार आहे आणि नेहमी तुम्ही अशाच प्रकारे बनवून खाल, एवढी छान ही दही भेंडी लागते। तर तुम्हाला मी एका प्लेटमध्येही काढून दाखवते, तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी दही भेंडी आपली तयार झालेली आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।